नमस्कार. तर आज आपण रेस्पायरेटरी सिस्टीमच्या संदर्भातला पुढचा भाग म्हणजे रेस्पायरेशन याविषयी माहिती घेऊयात. रेस्पायरेशन सिस्टीम किंवा रेस्पायरेटरी सिस्टीम ही रेस्पायरेटरी सिस्टीम कशी असते याची माहिती आजच्या या व्हिडिओमधला आपला महत्त्वाचा पॉईंट आहे. तर यामध्ये ह्युमन बिईंगच्या संदर्भात मानवामध्ये आढळून येणारी जी काही रेस्पायरेटरी सिस्टीम आहे त्यामधले वेगवेगळे भाग आणि या ठिकाणी जे डायग्राम पण आहे त्यामुळे आपण सायमल्टेनियसली बघूयात. यामध्ये पहिला जो महत्त्वाचा भाग आहे रेस्पायरेटरी सिस्टीमचा श्वसनसंस्थेचा तो म्हणजे नोज म्हणजे काय, नाक. हे शरीरावर दिसणारं अशा प्रकारचं ऑर्गन आहे आणि त्यामध्ये 2 नाकपुड्या असतात, त्यांना आपण नेरिस म्हणतो. नाकपुड्या आणि नाक जे आहे हे पहिलं ऑर्गन आहे ज्याद्वारे या रेस्पायरेटरी सिस्टीमची सुरुवात होते. म्हणजे रेस्पायरेटरी सिस्टीमची सुरुवात नाकापासून होते. याच्या 2 नाकपुड्या असतात आणि त्या आपल्या शरीरावर दिसतात आणि शरीरामध्ये जी हवा घेतली जाते ती हवा ह्या नाकपुड्यामधून घेतली जाते. नाकपुड्याद्वारे शरीरामध्ये हवा जाते. हवा शरीरामध्ये जात असताना त्यामध्ये नाकामध्ये असलेले जे हेअर्स आहेत, छोटे छोटे जे काय केस आहेत किंवा म्युकस आहे. म्युकस म्हणजे असं चिकट जो पदार्थ आहे, हेअर्स आणि चिकट पदार्थ, यामुळं हवा जी आहे ती शुद्ध होऊन जाते किंवा हवेमध्ये असणारे जे काही धुळीचे कण या ठिकाणी ट्रॅप होतात आणि शुद्ध हवा गाळून आत घेतली जाते ह्या नाकाद्वारे. हा झाला पहिला भाग, त्याला आपण काय म्हणतो, नोज, किंवा त्याला त्याचे 2 कॅव्हिटी जी असते नोजची त्याला म्हणतो नेझल कॅव्हिटी. मराठीमध्ये त्याला म्हणूयात आपण नाक. नोज हा पहिला पार्ट झाला रेस्पायरेटरी सिस्टीमचा. दुसरा भाग आहे तो म्हणजे फॅरेंक्स. नाकानंतर नोजनंतर येणारा जो पार्ट आहे त्याला म्हणतात फॅरेंक्स, ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये घसा म्हणतो. हा घशाचा जो पाईप आहे त्या घशाच्या पाईपला त्यामध्ये 2 पाईप आहेत खरं तर. एक फूड पाईप आणि दुसरा आहे विंड पाईप. फूड पाईप म्हणजे अन्ननलिका आणि विंड पाईप म्हणजे श्वासनलिका. ह्या दोन्ही नलिका, फूड पाईप आणि विंड पाईप, कुठून निघतात तर फॅरेंक्सपासून निघतात. म्हणजे घशामधून ह्या 2 वेगवेगळ्या पाईप निघालेल्या असतात किंवा नलिका निघालेल्या असतात. त्यामधील विंड पाईप हवेचा जो पाईप आहे तो समोरच्या बाजूला असतो आणि अन्ननलिका जी असते ती पाठीमागच्या बाजूला असते. म्हणजे श्वासनलिका पुढच्या भागात असते आणि जी काय अन्ननलिका आहे ती पाठीमागच्या भागात असते. ह्या दोन्ही नलिकेच्या सुरुवातीच्या भागात एक झडप असते. ती झडप म्हणजे इथं कुठेतरी आपल्याला फॅरेंक्समध्ये एक झडप दिसते, त्याला इपिग्लॉटिस म्हणतात. झडप जी असते इपिग्लॉटिस म्हणतात. म्हणजे एका वेळी ज्यावेळेस आपण अन्न गिळत असतो त्यावेळेस ही झडप श्वासनलिका जी आहे ती बंद करण्याचं काम करते. श्वासनलिका बंद करते आणि ज्यावेळेस आपण श्वास घेत असतो त्यावेळेस अन्ननलिका थोडक्यात बंद करण्याचं काम इपिग्लॉटिस या पडद्याद्वारे केलं जातं. मग यामुळं काय होतं की आपण ज्यावेळेस श्वास घेत असतो, ज्यावेळेस आपण अन्न खात असतो त्यावेळेस कुठलाही पदार्थ, श्वासनलिका बंद असल्यामुळं त्यामध्ये कुठलाही अन्नकण जात नाही. समजा आपण गडबडीत जेवत असलो तर एखादा अन्नकण ज्यावेळेस या श्वासनलिकेमध्ये जातो, या विंड पाईपमध्ये जातो, त्यावेळेस ठसका लागतो आणि तो बाहेर काढला जातो. अशा प्रकारे दोन्ही जे पाईप आहेत, दोन्ही पाईपाच्या सुरुवातीला एक झडप असते इपिग्लॉटिसची आणि ज्याद्वारे हे कार्य सुरळीत पाडलं जातं. आपण ज्यावेळेस फक्त अन्न घेत असतो त्यावेळेस ही जी झडप आहे ती म्हणजे विंड पाईप आहे त्याला बंद करते. इतर वेळेस तो विंड पाईप ओपन असतो आणि सारखा आपण श्वास घेत असतो त्याद्वारे. म्हणजे एका वेळेस एकच काम करण्यासाठी ही झडपेचा आपल्याला फायदा होतो. म्हणून आपण इतर वेळेस ही झडप उघडे असते. अन्न घेत असताना, गिळत असताना पर्टिक्युलरली ही झडप जी आहे ती श्वासनलिका विंड पाईपला बंद करण्याचं काम करते. हवा जी आहे, एअर पासेस थ्रू फॅरेंक्स इंटू विंड पाईप. हवा जी आहे ते या फॅरेंक्सकडून विंड पाईपमध्ये जाते. त्यापुढचा भाग आहे त्याला नाव आहे ट्रकिया. ज्याला आपण
श्वासनलिका असे म्हणू शकतो. ही नलिका आहे पुढे जाऊन छातीमध्ये विंडपाईपच्या नंतर येणारा भाग जो आहे तो ट्रकियाचा असतो. ही ट्रकिया आहे. ट्रकियाचा भाग जो आहे जो मोठा पाईप आहे म्हणजे विंडपाईप इज सॉल्व्ड ॲट द बिगिनिंग ड्यू टू साऊंड बॉक्स. या फॅरेंक्स नंतर येणारा जो भाग आहे ट्रकियाचा तो थोडासा लार्ज झालेला असतो, ज्याला लॅरेंक्स असे म्हणतात. लॅरेंक्सचा पार्ट असतो आणि याला साऊंड बॉक्स म्हणतात. ज्या ठिकाणी आपले वेगवेगळे आवाज जे आहेत आवाजाची निर्मिती ज्या ठिकाणी होते त्या पार्टला साऊंड बॉक्स म्हणतात, लॅरेंक्स म्हणतात. वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात, या लॅरेंक्समधून ते आवाज येत असतात. त्यामध्ये काही व्होकल कॉर्ड्स असतात. विंडपाईप बायफर्केट्स इन द थोरॅक्स. त्यानंतर छातीकडे गेल्यानंतर छातीच्या भागात गेल्यानंतर त्याचे काही विंडपाईप आहे त्याचे दोन भाग होतात. छातीच्या पोकळीमध्ये गेल्यानंतर ट्रकिया जे आहे ते ट्रकिया बायफर्केट्स होतो. ट्रकिया त्याचे त्याचे दोन भाग होतात आणि एक जी नलिका आहे ती उजव्या साईडला, दुसरी नलिका डाव्या साईडला जाते. म्हणजे ट्रकियाचा भाग आहे तो श्वासनलिका, मोठी श्वासनलिका छातीच्या भागामध्ये गेल्यानंतर त्याचे दोन भाग होतात. एक जो पार्ट आहे तो कुठे जातो उजव्या साईडला, म्हणजे एक ब्रँच आहे उजव्या साईडला आणि दुसरी ब्रँच आहे ती डाव्या साईडला जाते. त्यानंतर आहे महत्त्वाचा भाग रेस्पिरेटरी सिस्टीममधला तो म्हणजे लंग्स म्हणजे फुफ्फुस. थोरॅसिक कॅव्हिटी आहे, छातीच्या पोकळीमध्ये हे लंग्स असतात. लंग्स इज प्रेझेंट ऑन आयदर साईड ऑफ हार्ट इन द थोरॅसिक कॅव्हिटी. ही जी थोरॅसिक कॅव्हिटी आहे या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये थोरॅसिक कॅव्हिटीचा पूर्ण जो पार्ट आहे छातीच्या पोकळीचा जो भाग आहे तो लंगने व्यापलेला असतो. आणि लंग इज प्रेझेंट ऑन आयदर साईड ऑफ द हार्ट असं म्हणलेलं आहे. ह्या दोन्ही लंगच्यामध्ये इथं साधारण हृदय असतं. मॅक्झिमम एरिया ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी इज ऑक्युपाईड बाय लंग्स. तर थोरॅसिक कॅव्हिटी छातीच्या भागा जो आहे छातीच्या पोकळीचा जास्तीत जास्त भाग ह्या लंग्सनं व्यापलेला असतो. ईच लंग हॅज अ डबल लेयर्ड कव्हरिंग. या लंगच्या भोवती फुफ्फुसाच्या भोवती डबल लेयर्ड कव्हरिंग असतं, 2 लेयरनं बनलेलं कव्हरिंग असतं आणि त्याला काय म्हणतात प्ल्युरा म्हणतात. प्ल्युरल अशा प्रकारचं कव्हरिंग असतं. डबल लेयर्ड 2 लेयरपासून बनलेलं प्ल्युरल अशा प्रकारचं ते लेयर असतं. हे जे लेयर आहे ते महत्त्वाचं आहे, ज्यामुळे फुफ्फुसं जे आहेत ते व्यवस्थित प्रोटेक्टेड राहतात. लंग्ज आर इलॅस्टिक लाईक स्पॉन्ज. हे लंग जे आहेत ते स्पॉन्जसारखे असतात, म्हणजे स्पंजसारखे असतात, इलॅस्टिक आणि स्पंजसारखे असतात. लंग्ज आर मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स कॉल्ड ॲज ॲल्व्होलाई. छोट्या छोट्या कप्प्यांनी हे लंग्ज बनलेले असतात आणि त्या कप्प्याला काय म्हणतात ॲल्व्होलाई म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपण लंग जर बघितलं तर छोटे छोटे कप्पे दिसतील आणि कप्पे जे आहेत छोटे छोटे असे द्राक्षासारखे दिसण्याचे कप्पे आहेत त्याला ॲल्व्होलाई म्हणतात. ॲल्व्होलाई असं म्हणलं जातं, ॲल्व्होलाई. आणि या ॲल्व्होलायच्या भोवती या लंगच्या भोवती कॅपिलरीज म्हणजे केशवाहिन्या किंवा छोट्या छोट्या रक्तवाहिन्या यांचं जाळं असतं. या ठिकाणी अशा प्रकारे ह्यांच्या भोवती केशवाहिन्यांचं जाळं असतं. या ॲल्व्होलायच्या भोवती ज्याला वायुकोश म्हणतात त्याच्या भोवती अनेक लहान 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 अशा प्रकारच्या कॅपिलरीज, असंख्य अशा प्रकारच्या कॅपिलरीज असतात आणि त्यात पातळ असतात. त्यांची जे काय भिंती असतात त्या पातळ असतात. वॉल्स ऑफ ॲल्व्होलाई अँड कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. अतिशय पातळ असतात किंवा झिरझिरे अशा प्रकारचे त्यांचे जे काय आउटर वॉल आहे त्या भिंती ज्या आहेत त्या ॲल्व्होलायच्या त्या अतिशय पातळ झिरझिरे असतात. आणि ह्या ठिकाणीच गॅसियस एक्सचेंज होत असतं. गॅसियस एक्सचेंज म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं आणि ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळणं, ह्या क्रिया याला गॅसियस एक्सचेंज म्हणतात. आणि हे सगळं कुठं होतं तर हे सगळं होतं ह्या ॲल्व्होलायमध्ये आणि त्या ॲल्व्होलायच्या भोवती असणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये होत असतं. छोट्या ज्या केशिका आहेत त्यामध्ये होत असतं. ॲज लार्ज नंबर ऑफ ॲल्व्होलाई इज प्रेझेंट इन लंग्स लार्जर सरफेस इज अवेलेबल फॉर गॅसियस एक्सचेंज असं म्हणलं जातं. जेवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे ह्या ॲल्व्होलायच्या भोवती यांचं जाळं असतं रक्तवाहिन्याचं, तेवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त जे आहे ते फास्ट ऑक्सिजनेटेड होतं आणि एक प्रकारे विस्तृत असा पृष्ठभाग यामुळं प्राप्त होतो आणि लवकर लवकर जल्दी आणि फास्ट अशा प्रकारचं गॅसियस एक्सचेंज त्यामध्ये होत असतं. त्यानंतर गॅसियस एक्सचेंज कसं होतं तर येणारं जे रक्त आहे
शरीराकडून येणारं रक्त, या रक्तामध्ये असतो कार्बन डायऑक्साईड. शरीराच्या ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत, त्या क्रियाच्या प्रचलित मेटाबॉलिक क्रिया होत असताना त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आणि हा समजा हा ॲल्व्होलायचा भाग आहे. त्या ॲल्व्होलायमध्ये काय असतं, साधारण ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. शरीराकडून येणाऱ्या रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. हा कार्बन डायऑक्साईड या रक्तवाहिन्यामध्ये येतो आणि रक्तवाहिन्यामधून जो आलेला कार्बन डायऑक्साईड आहे तो ॲल्व्होलायमध्ये जातो. त्याच वेळेस ॲल्व्होलायमध्ये असलेला ऑक्सिजन या शरीराकडे जाणाऱ्या रक्तामध्ये मिसळतो आणि ते रक्त लाल ऑक्सिजनेटेड होतं. एक्सचेंज होत असतं. आणि एक्सचेंज कुठं होतं? एक्सचेंज होतं ते साधारण या ॲल्व्होलायमध्ये होतं. गॅसियस एक्सचेंज ऑकर्स कंटिन्युअसली, सतत, वाईल ब्लड सर्क्युलेटिंग अराउंड द ॲल्व्होलाय. ॲल्व्होलायच्या भोवती हे जे काय रक्त वाहत असतं त्या रक्तवाहिन्यामधून, त्यामुळे सतत अशा प्रकारचं हे कार्बन डायऑक्साईड देणं आणि ऑक्सिजन घेणं हे सतत चालू असतं. कारण आपल्याला माहीत आहे आर बी सीमध्ये जे आहे ते हिमोग्लोबिन असतं आणि हिमोग्लोबिन ऑक्सिजन ट्रॅप घेतं आणि तो शरीराला पुरवण्याचं काम करतो. हिमोग्लोबिन ॲब्सॉर्ब द ऑक्सिजन फ्रॉम ॲल्व्होलाय. सायमल्टेनियसली कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स मूव्ह फ्रॉम ब्लड इन टू द ॲल्व्होलाय. त्याचसोबत कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर, बाष्प जे आहे ते शरीराबाहेर पडणाऱ्या हवेसोबत बाहेर काढलं जातं. अशा प्रकारे सारखं कार्बन डायऑक्साईड आणि हे जे टाकाऊ अशा प्रकारचे बाष्प तयार होतात ते पण शरीराच्या बाहेर काढतात. थस ऑक्सिजन इज टेकन इन टू द ब्लड अँड कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स आर रिमूव्ड फ्रॉम द ब्लड अँड गिव्हन आउट बाय एक्सहेलेशन. म्हणजे उच्छ्वासाद्वारे, एक्सपायरेशनच होत असतं. एक्सपायरेशनद्वारे हे सगळं जे कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर काढलं जातं आणि इन्स्पायरेशनद्वारे ऑक्सिजन शरीरामध्ये घेतला जातो. इन्स्पायरेशनच्या वेळेस जो ऑक्सिजन शरीरामध्ये येतो तो ॲल्व्होलायमध्ये येतो आणि ॲल्व्होलायमधून हिमोग्लोबिनद्वारे तो शरीराला पोहोचवला जातो आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे ते एक्सपायरेशनद्वारे शरीराच्या बाहेर काढला जातो. त्यासोबत अजून एक महत्त्वाचा घटक आहे जो या रेस्पायरेशनने जो भाग घेतो तो म्हणजे डायफ्रॅम. डायफ्रॅम म्हणजे काय? तर डायफ्रॅम म्हणजे श्वासपटल असं मराठीमध्ये म्हणतात. डायफ्रॅम म्हणजे असा पडदा दिसतो, आडवा पडदा आपल्या शरीरामध्ये जो एक पडदा असतो, आडवा पडदा, त्याला डायफ्रॅम म्हणतात. अ मस्क्युलर पार्टिशन इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ थोरॅसिक केज दॅट इज कॉल्ड ॲज डायफ्रॅम. म्हणजे एक स्नायूचा पडदा असतो. त्या स्नायूचा पडदा जो छातीच्या पोकळीमध्ये आपल्याला दिसतो आणि छातीच्या पोकळीमध्ये असलेला जो हा डायफ्रॅमचा आडवा पडदा आहे, यामुळं छातीचे म्हणजे वरचा जो भाग आहे छातीच्या वरचा भाग छातीचा, ह्या डायफ्रॅमच्या वरचा जो भाग आहे त्याला छातीचा भाग म्हणतात. आणि म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डोमिनल कॅव्हिटीला सेपरेट करणारा हा भाग आहे. म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे उदरपोकळी किंवा आपल्या पोटाचा भाग, त्याची पोकळी आणि छातीची पोकळी यांना वेगवेगळं करणारा हा आडवा पडदा आहे. याच्या सायमल्टेनियस रायझिंग ऑफ रिब्स म्हणजे श्वसन होत असं नेमकं होतं काय, की ज्यावेळेस रिब जे आहेत म्हणजे आपल्या ज्या बरगड्या आहेत, ज्या बरगड्या आहेत त्या बरगड्या वर उचलल्या जातात, पहिल्यांदा वर उचलल्या जातात आणि हा जो पडदा आहे पडदा खाली ढकलला जातो, पडदा खाली जातो. यामुळं एक स्पेस निर्माण होतो आणि तो स्पेस निर्माण झाल्यामुळं या ठिकाणचं प्रेशर कमी होतं, लंग्सवरचं प्रेशर कमी होतं आणि आपोआप हवा आत घेतली जाते. एक फिजिकल प्रोसेस आहे. अशा प्रकारे रिब्स वर उचलल्या आणि डायफ्रॅम एक सरळ होत, थोडक्यात हा डायफ्रॅम जो आहे तो फ्लॅट होतो. असं झालं म्हणजे खाली ओढला जातो. त्यानंतर ह्या लंग्सवरचं प्रेशर कमी होतं आणि लंग्सवरचं प्रेशर कमी झाल्यामुळं हवा बाहेरून आत घेतली जाते आपोआप. आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा ह्या रिब्स त्याच्या ओरिजिनल पोझिशनकडे जातात, म्हणजे जे काय बरगड्या आहेत ते त्याच्या मूळ पोझिशनकडे जातात, म्हणजे आतल्या बाजूला जातात आणि हा जो डायफ्रॅम आहे तो परत त्याच्या मूळ पोझिशनला येतो. तो डोम शेपड होतो, असा होतो. आता डोम शेपड होतो, घुमटाकार होतो. त्यावेळेस त्या ठिकाणी ह्या परत जे काय लंग्स आहेत त्यावर प्रेशर येतं आणि प्रेशर आल्यामुळं दाब निर्माण झाल्यामुळं आपोआप हवा जी आहे ती नाकावरती बाहेर काढली जाते. अशा प्रकारे ही कंटिन्युअस होणारी प्रोसेस आहे. अपवर्ड डाऊनवर्ड मुवमेंट असेल ही कंटिन्युअस होते आणि डायफ्रॅमच्या अपवर्ड डाऊनवर्ड मुवमेंटमुळं आणि त्यासोबत रिब्सच्या बाहेर आणि आत ओढल्यामुळं
हे सगळं प्रोसेस जे होते त्याला आपण रेस्पिरेशन म्हणतो. हे रेस्पिरेशन कंटिन्युअसली होत असतं आणि त्या कामामध्ये डायफ्रॅमचा महत्त्वाचं अशा प्रकारचं काम आहे. धन्यवाद.